हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा आज आमच्या रानाचं नांगरायचं काम चाललेलं म्हणजे प्लेन करायचं एक लेवल करायचं काम चाललेलं होतं. कारण का लय दिवस झाला आमचं रान पडत पडलेलं होतं. त्याला म्हणजे कसलंच की मला वाटतंय जसं माझं लग्न झालं ना तेव्हापासून आज पहिल्यांदा आमच्या रानात आम्ही ट्रॅक्टरही केला असेल. नाहीतर तेव्हापासून म्हणजे आधी काय माहीत नाही मला, पण आधीपासून असं म्हणजे पूर्ण रान प्लेन करून घेतलं आणि मग लगेचच ट्रॅक्टर वगैरे बोलवला नांगरण्यासाठी. नांगरून वगैरे घेतलं आहे आता. तर मग काय असेल ते आता इथनं पुढे तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवेन मी. कारण का मला आनंद झाला आहे की रानात आता मी काम करू शकते. म्हणजे स्वतःच्या रानात काम करणं हे बी एक भाग्यच म्हणायचं. एक तर माझे वडील पण शेतकरी आणि मी ज्या घरातून ह्या घरात आली ते ते घर बी माझं शेतकऱ्यांचंच होतं आणि हे पण घर मला शेतकऱ्याचंच मिळालं. म्हणून मी स्वतःला लयच नशिबवान मानते. कारण शेतकरी ही शेतकरीच असतो. त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. आणि तुम्हाला सांगू का, हे बघा मला इतका आनंद झाला ना ज्यावेळेस रानात ट्रॅक्टर आणला त्यावेळेस. मग म्हटलं चला आता मग नांगरून वगैरे घेतलं बघा. आणि परत दगड भरपूर आहेत बरं का रानात आमच्या. ती दगडं का उचलायचं काम चाललेलं. मग मी ह्यांना विचारलं, ह्यांनी म्हटलं जाऊन आता दगडं उचलायचं काम करायचं. आणि मला माहीत नव्हतं बरं का, मुरमाची दगडं ही बारीक होऊन म्हणजे माती होती त्याची. मग मी सगळीच दगडं उचलायला लागलेली. मग मी सगळी दगडं उचलली आणि पूर्ण प्लेन करून घेतलं. आता थोडंसं घेतला एक कोपरा कालचा करून. तर मग नंतर सगळं झाल्यानंतर दगडं उचलल्यानंतर 2 तासाच्या मेहनतीनंतर आमचं हे म्हणायला लागलेत, कशाला ही दगडं उचलली आणि दगडं कशी उचलायची होती, जी कठीण दगड आहेत तेवढीच उचलायची होती. आणि त्यांनी आम्हाला काय आधी सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही सगळे पोरं मी सगळ्यांनी उचलली. आणि जास्त करून माझ्या भयानं बरं का, भयाला लय आवडतं शेतीत काम करायला. कारण तो आमच्या पप्पांकडे गेल्यावर तिथं पण भरपूर असा सारखा पप्पांच्या मागं वगैरे फिरायचा आणि भरपूर असा काम करायचा. आणि बघा हे गावाकडचं मस्त वाटलं. आणि आमच्याबरोबर आरूसुद्धा आलता. आरूनंसुद्धा थोडीफार दगडं उचलायला मदत केली. कारण का कसं असतं लहान पोरांचं आपण म्हणतो काय करत नाही ती, नुसता धिंगाणा करते ती, पण खारीचा वाटा असतो त्यांचासुद्धा. आणि लाख मोलाचं काम करतात. जेवढं मोठी करू शकत नाही ती तेवढी बारकी म्हणजे छोट्या छोट्या हातानं सगळे कामं करू लागतात. मग आमच्या पोरी नुसत्या आल्या बसल्या आणि म्हणल्या मम्मी आम्ही जातो. मग त्यांना म्हणलं तुम्ही घरातली कामं वगैरे करून घ्या, कारण का घरात पण काम पडलेलं असते. मग मी म्हणलं आता मशीन 2 तास चालवायची नाही, संध्याकाळी 2 तास रोज हे काम करायचं. पण कशाचं ह्यानी म्हणलं नुसती मोठी उचलायची. मग आता कधी तर म्हणजे असं थोडी मोठीच नुसती उचलायची, मुरमाची दगडं काय उचलायची नाही आहेत. म्हणलं चला आता. आणि मला पण वाटायचं आमचं रान असावं. फायनली आमचं रान आहे असं मला म्हणजे मस्त एकदम वाटतंय. आता तुम्हाला मी तो शब्द मला सांगणं पण अवघड झालं आहे, इतकं म्हणजे मला आनंद झाला आहे. आणि चला आता मग तुम्हाला मी ज्या साड्या दाखवलेल्या काल त्यांचे कलर, त्या दिवशी मी म्हणलेलं का नाही हा एक कलर आहे त्याच्यात, त्या साड्यातला हा एक कलर आहे. आणि हा पिवळा तर तुम्ही त्या दिवशी बघितलायच. आणि हा निळा आणि हा गुलाबी, एवढे कलर आलते मला एकच पॅटर्नमध्ये. फक्त थोडीशी डिझाईन वेगवेगळी होती. मग एवढे सगळे मी पिकोफॉल करून घेतलेले आहेत. आणि कसं आहे माहिती आहे का, साडी एकसारखीच आहे, सूत चांगलं आहे, म्हणजे 1 नंबर सूत आहे, ह्याचं काय विषयच नाही आहे. मग मला आवडली साडी, म्हणजे एकदम छान वाटते डेली वेअरला. आणि कसं असते रोज हलक्या साड्या पाहिजेलच असते त्या. आता ह्या साड्या झाल्यात बघा, तुम्हाला दाखवल्या त्या किती कलर होतं काय होतं. आता मला हा ब्लाऊज शिवायचा आहे बरं का, ह्याची कटिंग करायला घेणार आहे मी. आणि तुम्ही म्हणसाल आता कधी कटिंग करणार, कधी शिवणार. आज कटिंग करून ठेवणार आहे आणि उद्याच्याला शिवायला घेणार आहे. कसं आहे आता आपल्या कामात न होईल तसं शिवायचं बसून. चला भेटू आता ब्लाऊज शिवताना किंवा कटिंग करताना. कसा पळतोय बघा सारखा, कॅमेरा पुढं त्याला यायचं नाहीये पण सारखा असा पळत असतो बघा. मी ऑनलाईन मागवलेला आहे मशनीसाठी. आमची मशीन ही भरपूरच घाण झालती. म्हणलं आता बघावं, कधी वापरलं नाही त्याच्यामुळं आता निघाली तर तुम्हाला सांगेनच, ह्याची लिंक पण शेअर करेन. ही आमची मशीन आहे बघा, अशी घाण झाली आहे भरपूर, म्हणजे धुतलीच नाही अजून तिला एकदा बी. म्हणून म्हणलं चला आज ट्राय करून बघूया. जर रिव्ह्यू चांगला आला तर तुमच्याशी शेअर करते. बघा घेतली फोडून, आता बघू आपण चालू करू मशीन. कसं येते काय येते हे काही माहीत नाही बरं का. टाकलाय आता मी सगळा पुडा टाकलाय एक.
शकता धुती. काय का हे बघा माझे फॉल सुकत आहे इथं.